कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड या शांत आणि साध्या गावात अचानक एक अशी विलक्षण घटना घडली ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतले। गावातल्या काही लोकांना त्यांच्या घराच्या अंगणात, शेतात आणि अगदी घराच्या छपरांवरही सोन्याची प्राचीन नाणी सापडू लागली। सुरुवातीला एका व्यक्तीला तब्बल 11 सुवर्ण मुद्रा सापडल्याचा दावा करण्यात आला। हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सोशल मीडियावर कोल्हापुरात पडला सोन्याचा पाऊस अशा चर्चांना उधाण आले। हे ऐकून आजूबाजूच्या गावातून आणि शहरातून लाखोंची गर्दी कसबा बीड गावाकडे धावू लागली। लोक हातात मोबाईल घेऊन रस्त्यांची माती चाळून तर काही जण मेटल डिटेक्टर घेऊन सोन्याचा शोध घेऊ लागले। गावात या घटनेवरून वेगवेगळ्या अंधश्रद्धा आणि कथांना ऊत आला होता। काही गावकऱ्यांच्या मते ही नाणी मृग किंवा रोहिणी नक्षत्राच्या मुसळधार पावसानंतरच जमिनीवर चमकायला लागतात, त्यामुळे काहींनी याला दैवी चमत्कार मानले तर काहींनी यामागे कोणती तरी गूढ शक्ती असल्याचा अंदाज व्यक्त केला। गावातील वृद्धांनी जुन्या आठवणी काढत सांगितले की या गावाला पूर्वी सोन्याचं बीड म्हटलं जायचं आणि इंग्रजांनीही या भागात खजिन्यांच्या आशेनं खाणकाम करण्याचा प्रयत्न केला होता। काही लोकांनी जनावरांच्या खुराड्यात तर काहींनी पाटाच्या पाण्यात कमळाची नक्षी आणि विचित्र अक्षरे असलेल्या प्राचीन मुद्रा पाहिल्याचे धक्कादायक दावे केले। वाढती गर्दी आणि माध्यमांमधील उलटसुलट चर्चेनंतर स्थानिक संशोधक आणि इतिहास अभ्यासकांनी या घटनेचा सखोल अभ्यास सुरू केला। जुनी कागदपत्र, ऐतिहासिक पुरावे तपासल्यानंतर यामागचं वैज्ञानिक आणि ऐतिहासिक वास्तव समोर आले। संशोधकांनी स्पष्ट केले की हा कोणताही दैवी चमत्कार नसून आकाशातून सोन्याचा पाऊस पडत नाहीये। इतिहास अभ्यासकांच्या मते 11व्या शतकात या परिसरात शिलाहार वंशाच्या राजांचा प्रभाव होता। त्या काळात इथं लष्करी सैनिकांची वसाहत किंवा लष्करी शिबिर असावे। इथं प्राचीन काळी टांगसाळ नाणी तयार करण्याचं ठिकाण असण्याची दाट शक्यता आहे, कारण परिसरात यापूर्वीही अनेक विरगळ आणि प्राचीन वस्तू सापडल्या। पावसाळ्यात जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा जमिनीवरची माती वाहून जाते आणि त्यामुळे शेकडो वर्षापूर्वी जमिनीखाली गाडली गेलेली ही ऐतिहासिक नाणी नैसर्गिकरित्या वर येतात आणि लोकांना सहज सापडतात। सोशल मीडियामुळे या ऐतिहासिक घटनेला सोन्याचा पाऊस असं चुकीचं स्वरूप मिळालं आणि अफवांमुळे तिथं प्रचंड गर्दी जमली। आजही काही लोक याला देवाची कृपा मानत असले तरी संशोधकांच्या मते या घटनेमागे अंधश्रद्धा नसून मोठा इतिहास दडलाय। जर इथं पुरातत्व विभागामार्फत अधिकृत उत्खनन आणि संशोधन झाले तर जमिनीखाली दडलेली आणखी मोठी ऐतिहासिक रहस्ये महाराष्ट्रासमोर येऊ शकतात।